गेल्या 4 आठवड्यात मी पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच तुमच्या कारखान्याकडे मॅनेजमेंटचा मास्टर क्लास केल्यासारख्या एका वेगळ्या नजरेने बघत असाल. अगोदर सांगितल्याप्रमाणे हा एक वेळचा प्रोजेक्ट नाही आहे, ही सतत सिस्टीम सुधारण्याची विचार पद्धती आहे. आपल्या कारखान्याचे ध्येय पैसे वाचवणे नसून आता आणि भविष्यात पैसे कमावणे हे आहे. आपण कन्स्ट्रेंट शोधणे, त्यासाठी बफर तयार ठेवणे आणि थ्रूपुट वाढवणे यावर चर्चा केली. कन्स्ट्रेंट हा फक्त मशीन नसून एखादा मोठा ग्राहक, प्रोडक्शन प्रोसेस किंवा रिसोर्सेस यापैकी काही असू शकतो, ज्यांच्यामुळे वर्क इन प्रोसेस वाढू शकते. कारखान्याला पैसे तेव्हाच मिळतात जेव्हा फिनिश प्रॉडक्ट बाहेर जातो. त्यामुळे आपला मोजायचा पॅरामीटर हा फक्त आणि फक्त थ्रूपुटच असला पाहिजे. सेल्स डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट दोघांसाठीही एकच डॅशबोर्ड असला की तिथे सगळेजण कन्स्ट्रेंट लोड बघतात आणि बफर स्टेटस बघून त्या दोघांमधला विसंवाद संपतो. तुम्ही तुमच्या कारखान्यात थ्रूपुट वाढवणे यासाठी लीन किंवा सिक्स सिग्मा वापरत असाल किंवा वापरणार असाल तर पहिल्यांदा तुम्ही तुमचा कन्स्ट्रेंट शोधला पाहिजे, कारण तेव्हाच तुम्ही ही साधने इफेक्टिव्हली वापरू शकता. जोपर्यंत कन्स्ट्रेंटची कॅपॅसिटी वाढत नाही तोपर्यंत कारखान्याची कॅपॅसिटी वाढत नाही. लेट डिलिव्हरीची कॉस्ट ही आपण समजतो त्यापेक्षा कितीतर जास्त असू शकते.